धारूर आसोला रोडवर खडी स्टोन केंद्राजवळ रानडुकराच्या धडकेमध्ये दुचाकीवरील एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. म्हणून दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी 9:15 सकाळी ही घटना घडली होती. म्हणून दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी 9:41 सकाळी दुचाकी चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या आसोला रोडवर अमित खडी स्टोन केंद्राजवळ धारूर या ठिकाणी फिर्यादीचे मयत वडील नामे सखाराम शंकर बावळ व गावातील सरपंच यातील आरोपी हे आरोपीच्या मोटरसायकलवरून गावी आसोला येथे येत असताना मोटरसायकलला रानडुक्कर आडवे आल्याने त्यांना मोटरसायकल कंट्रोल न झाल्याने रानडुक्कराला जोराची धडक लागल्याने दोघेजण खाली रोडवर पडल्याने यातील मयताच्या डोक्यास गंभीर मार लागून उपचारादरम्यान मयत ठार झाले आहे. यातील आरोपीस मुक्कामार लागला असून यातील आरोपी हा मयताच्या मरणास कारणीभूत झाला. म्हणून या प्रकरणी फिर्यादी विकास सखाराम वावळ वय 32 वर्षे व्यवसाय मजुरी राहणार आसोला तालुका धारूर याच्या फिर्यादीवरून मोटरसायकल क्रमांक MH44 AC 7163 चा चालक महादेव तुळशीराम चोले राहणार आसोला तालुका धारूर जिल्हा बीड याच्या विरोधामध्ये धारूर पोलीस ठाण्यात कलम 281 125 106 भारतीय न्यायसंहितेनुसार धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस नाईक चांदणे हे करत आहेत.